हार्दिकला पेपर वाचताना फ्लेक्झी कॅप फंडच्या NFOची जाहिरात दिसली. त्याने लगेच ही जाहिरात त्याच्या मित्राला दाखवली. त्याचा मित्र म्हणाला की अनेक फ्लेक्झी कॅप फंडमध्ये मी गुंतवणूक केली आहे. मग हार्दिकने त्याला फंडचे नाव विचारले. लगेच अमरने ॲपमध्ये लॉग इन केलं. ॲपमध्ये लॉग इन केल्यावर अमरच्या लक्षात आलं की आपण फ्लेक्झी कॅप फंडमध्ये नाही तर मल्टी कॅप फंडमध्ये गुंतवणूक केली आहे. मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप फंडमध्ये नक्की काय फरक आहे? कोणत्या फंडमध्ये जास्त रिटर्न मिळतो? असे अनेक प्रश्न अमर आणि हार्दिकला पडले. चला तर मग ह्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया. मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप हे दोन फंड एकच आहेत असा अनेक गुंतवणूकदारांचा समज असतो. हे दोन्ही इक्विटी कॅटेगरीचे फंड आहेत, मात्र या फंडमध्ये असणारी जोखीम आणि रिटर्न वेगवेगळे आहेत. हे दोन्ही फंड लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, मात्र गुंतवणुकीचं प्रमाण वेगवेगळं असतं. सेबीच्या नियमानुसार फ्लेक्झी कॅप फंडला ॲसेट्सपैकी किमान 65% रक्कम शेअर्समध्ये म्हणजेच लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवावी लागते. मात्र यापैकी कोणत्या मार्केट कॅपमध्ये किती रक्कम गुंतवायची हा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे फंड मॅनेजरकडे असतो. आता मल्टी कॅप फंड म्हणजे काय ते समजून घेऊ. मल्टी कॅप म्युच्युअल फंड देखील इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये येतात. मार्केट रेग्युलेटर सेबीने फंड हाऊसना त्यांच्या ॲसेट्सच्या किमान 25% रक्कम लार्ज, स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित 25% रक्कम कुठे गुंतवायची हा अधिकार फंड मॅनेजरचा असतो. याचा अर्थ त्यांना किमान 75% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं आवश्यक आहे. या संदर्भात फंड मॅनेजरच्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये फरक आहे. फ्लेक्झी कॅप फंडच्या बाबतीत बाजाराच्या परिस्थितीनुसार त्याच्या पोर्टफोलिओमध्ये तो लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप शेअर्सचं प्रमाण ठरवू शकतो. त्याचं स्वातंत्र्य किंवा फ्लेक्झिबिलिटी फंड मॅनेजरकडे असते. मात्र मल्टी कॅप फंडमध्ये हे वाटप निश्चित केलं जातं. त्यामुळे मार्केटबद्दल फंड मॅनेजरचं मत काहीही असेल तरी मल्टी कॅप फंडमध्ये त्याला सक्तीने किमान 25% रक्कम लार्ज कॅप, तसेच 25% रक्कम मिड कॅप आणि 25% रक्कम स्मॉल कॅपमध्ये टाकावी लागते. या उलट फ्लेक्झी कॅप फंडमध्ये मार्केटची दिशा बघून फंड मॅनेजर मार्केट कॅपचं वेटेज निश्चित करू शकतो आणि चांगला रिटर्न मिळू शकतो. आता फ्लेक्झी कॅप फंडमध्ये रिटर्न किती मिळतो ते पाहूया. 23 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या एस म्युच्युअल फंडच्या डेटानुसार फ्लेक्झी कॅप फंडनी 1 वर्षात 14%, 3 वर्षात 20% आणि 5 वर्षात सरासरी 15% रिटर्न दिला आहे. फ्लेक्सी कैप फंड्स और मल्टी कैप फंड में मूलतः जो डिफरेंस है वो ये है कि मल्टी कैप फंड्स के अंदर सेबी ने एक रेस्ट्रिक्शन डाल दिया है अभी, जिसकी वजह से फंड मैनेजर को मिनिमम 25% हर कैटेगरी में डालना है. तो 25% लार्ज कैप, 25% मिड कैप और 25% स्मॉल कैप, और बाकी जो लास्ट 25% है वो फंड मैनेजर के पास फ्लेक्सिबिलिटी है कि वो कहाँ इन्वेस्ट करना चाहता है. जबकि फ्लेक्सी कैप में ऐसा कोई भी रेस्ट्रिक्शन नहीं है. तो अगर फंड मैनेजर चाहता है कि मैं 40% स्मॉल कैप रखूँ, 30% मिड कैप रखूँ, तो वो सब पॉसिबल है उसके अंदर. तो उसको ये लिमिट्स में कोई मतलब नहीं है. अगर वो चाहता है कि खाली मैं 10% स्मॉल कैप में रखूँ और बाकी सारा पैसा लार्ज कैप मिड कैप में डालूँ, वो भी वो कर सकता है, या किसी कैटेगरी को बिल्कुल इग्नोर कर सकता है. तो फंड मैनेजर्स जो हैं फ्लेक्सी कैप में मार्केट के हालात को देखते हुए और कौन सा सेगमेंट मार्केट का ज़्यादा अच्छा करने की उम्मीद है उनकी, उसके हिसाब से अपनी टैक्टिक को बदल सकते हैं. जबकि मल्टी कैप में फंड मैनेजर के पास वो फ्लेक्सिबिलिटी थोडी सी कम है. फ्लेक्झी कॅप फंड इक्विटी म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे त्यावर इक्विटी फंड प्रमाणेच कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. तुम्ही 1 वर्षाच्या आत युनिट्स रिडीम केले तर नफ्यावर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. मात्र 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर त्यावर 10% LTCG भरावा लागेल. पण फ्लेक्झी कॅप फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी ते आता जाणून घेऊया. फ्लेक्सी कैप हर निवेशक के लिए एक फंड बन सकता है, क्योंकि जब भी हम निवेशकों से बात करते हैं कि आप म्यूचुअल फंड में इन्वेस्ट करिए, तो हम बोलते हैं कि एक फंड में मत डालिए, 5, 7, 8, 10 फंड्स के अंदर पैसा अपना डाइवर्सिफाई करिए. तो जब आप 5 फंड में, 8 फंड में डाल रहे हैं पैसा, तो उसमें से 1 या 2 फंड फ्लेक्सी कैप्स ज़रूर हो सकते हैं. और ये फ्लेक्सी कैप फंड्स इसलिए रखना भी ज़रूरी है क्योंकि आप सोच रहे हैं कि आप लार्ज कैप अच्छा करेगा, पर हो सकता है कुछ ऐसा समय आए जब मिड कैप अच्छा कर रहा है, स्मॉल कैप अच्छा कर रहा है, तो आप वो फंड मैनेजर को फ्रीडम दे देते हैं कि वो अपने हिसाब से जो भी मार्केट में जिस सेगमेंट में उसको ज़्यादा बढ़ोतरी दिख रही है वो निवेश कर सकते हैं. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कंपनीचं
बाजार भांडवल बघणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र हा एकमेव फॅक्टर असू शकत नाही. कंपनीच्या मार्केट कॅप बरोबरच कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड, वाढीची क्षमता आणि संबंधित जोखीम यासारख्या इतर घटकांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. फ्लेक्झी कॅप फंड हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे, कारण फंड मॅनेजरला कोणतीही सक्ती नाहीये. त्यामुळे स्मॉल आणि मिड कॅपमध्ये कधी जोखीम घ्यायची हे ठरवण्याचा अधिकार फंड मॅनेजरकडे आहे. त्यामुळे मल्टी कॅप फंडच्या तुलनेत फ्लेक्झी कॅप फंडमध्ये कमी जोखीम आहे. इक्विटी फंडमध्ये जास्त जोखीम असते, मात्र फ्लेक्झी कॅप फंड सर्व मार्केट कॅपच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतं, ज्यामुळे ते एकाच वेळी बाजारातील चढ-उतारांना तोंड देऊ शकतात. फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये असणारी एक जोखीम म्हणजे फंड मॅनेजरने मार्केट कॅप निवडताना चूक केली तर गुंतवणूकदारांना त्याचा फटका बसतो. तसेच फंड मॅनेजरने नोकरी सोडली तर त्याचा नकारात्मक परिणाम फंडच्या कामगिरीवर होऊ शकतो. जरी या फंडमध्ये मल्टी कॅपपेक्षा कमी जोखीम असली तरी शेवटी फ्लेक्झी कॅप हे देखील इक्विटी फंडच आहेत, त्यामुळे यामध्ये जोखीम आहेच. त्यामुळे फ्लेक्झी कॅप फंडमध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न पाहिजे असेल तर किमान 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली पाहिजे. शक्यतो एक रकमी गुंतवणूक न करता SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करावी. फ्लेक्झी कॅप फंडमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर कंपाऊंडिंगचा लाभ मिळतो. तुमचा गुंतवणुकीचा कालावधी जेवढा जास्त असेल तेवढा तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो. फंड मॅनेजर अनेक स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतो आणि या कंपन्यांना व्यवसाय वाढवायला बराच वेळ लागतो. त्यामुळे आपण देखील चांगला रिटर्न पाहिजे असेल तर फंड मॅनेजरला थोडा वेळ दिला पाहिजे. तुम्हाला जर रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी SIP चालू करायची असेल तर फ्लेक्झी कॅप फंड हा एक नक्की चांगला पर्याय आहे, याचा तुम्ही विचार करा.